नमस्कार. एक अत्यंत सर्वसामान्य मुलगी सामाजिक आणि व्यावसायिक या दोन्ही क्षेत्रामध्ये स्वतःचं काहीतरी स्थान निर्माण करते. त्याची ही एक रंजक म्हणूयात अशी कहाणी आज मी आपल्यापुढे सांगणार आहे. एका कलासक्त अशा मराठी कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. माझे आजोबा माझे बाबा दोघंही कलाकार होते. त्यामुळे गायन आणि वादन हे संस्कार घेऊन मी समृद्ध होत गेले आणि माझी वाढ होत गेली. वयाच्या 25 वर्षापर्यंत दुःख म्हणाल असं मला फार कधी शिवलं नव्हतं. 26व्या वर्षी लग्न झालं. काही वर्ष ठीक गेली आणि वयाच्या 30व्या वर्षी मला जुळ्या मुली झाल्या आणि त्याच्यानंतर माझं आयुष्य पूर्णतः बदललं. 2 जुळ्या मुली, एकीचं नाव पूर्वी, एकीचं नाव सावनी. यातली पूर्वी जी होती तिला 8 दिवसानंतर मेनिंजायटिसचा अटॅक आला जोरदार. आणि ज्या दिवशी आम्ही दवाखान्यातनं घरी जायचो त्याच दिवशी आमचा दवाखान्यामधला मुक्काम जवळपास पुढे 2 महिने लांबला. एका रूममध्ये पूर्वी आणि माझे काही नातेवाईक, दुसऱ्या रूममध्ये सावनी आणि मी आणि माझा नवरा दिलीप गोखले आम्ही एकत्र असे राहत होतो. अट एकच होती डॉक्टरांची की ह्या रूममधल्या लोकांनी इकडे यायचं नाही, ह्या रूममधल्या लोकांनी तिकडे जायचं नाही. अशा पद्धतीने जवळपास 2 महिने आम्ही काढले. या 2 महिन्याच्या काळामध्ये अनेकदा असं घडलं की कित्येकदा डॉक्टरांनी सांगितलं की पूर्वीचे हे शेवटचे 36 तास किंवा पूर्वीचे शेवटचे 46 तास किंवा हे शेवटचे 72 तास. पण ह्या सगळ्याला टणकावून ती तशीच राहिली. आणि त्या 2 महिन्यामध्ये एक गोष्ट अशी घडली की ज्या गोष्टीने माझं आयुष्य पूर्णतः बदललं. डॉक्टरांनी सांगितलेली एक गोष्ट मात्र अगदी तंतोतंत खरी ठरली. त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की ही मुलगी पूर्वी ही अशीच असणार आहे आणि ही मतिमंद असणार आहे. सो एका व्हेजिटेटिव्ह स्टेटमधलं आयुष्य ती जगणार आहे. किती जगणार आहे माहीत नाही, कारण जे प्रेडिक्शन्स डॉक्टरांनी केली होती त्याला सगळ्याला टळक देऊन ती इथपर्यंत जगली. तर हा एक जो धक्का होता की अशा मुलीला आपल्याला वाढवायचा आहे, हा खूप मोठा धक्का होता माझ्यासाठी. आणि हा धक्का पचवण्यासाठी मला बरीच वर्ष जायला लागली. म्हणजे जवळजवळ 2 वर्ष मी ह्याच्यातनं बाहेर पडले नव्हते. आणि त्यासाठी मला खरंच सांगायला आता काय म्हणूया, सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंटसुद्धा मला त्या ठिकाणी घ्यायला लागली. पण ते घेत असताना हळूहळू बाहेर पडत होते. आणि बाहेर पडत असताना ही जी काही वेदना मी सहन करत होते ना, तर ह्या वेदनेमुळे एक घटना म्हणूया किंवा एका सामाजिक क्षेत्रामधल्या एका वेगळ्या पर्वाची सुरुवात म्हणता येईल, एका नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात. त्याचं जे मूळ होतं ते ह्या घटनेमध्ये दडलेलं होतं, ह्या वेदनेमध्ये दडलेलं होतं. पूर्वीसारखी जी मुलगी आहे, जी अपंग आहे मानसिक शारीरिकदृष्ट्या, त्या मुलीला वाढवायचं. दुसरीकडे सावनी जी अत्यंत हुशार मुलगी आहे त्या मुलीकडे लक्ष द्यायचं. तिचं सगळं आयुष्य उभं करायचं हे खरोखर खूप आव्हानात्मक होतं. आणि म्हणूनच हे कसं सांभाळायचा, हा तोल कसा साधायचा, यासाठी आम्ही अनेक सामाजिक संस्थांना भेटी दिल्या. आणि या भेटी दिल्या त्यावेळेला असं जाणवलं की ह्यातल्या कितीतरी संस्था आपल्यापर्यंत पोहोचलेल्याच नाही आहेत. म्हणजे इतकं छान काम चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये, पण ते आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना त्याची अजिबातच जाणीव नाही आहे. आणि मग दिलीपला आणि मला नेहमी असं वाटायचं की इतकं छान इथे काम चालतं आहे, पण हे आपण लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे, पण ते कसं पोहोचवायचं. ह्याला अनेक दिवस आमच्याकडे उत्तर नव्हतं. पण एक दिवस आम्ही असंच हाऊसहोल्ड प्रदर्शन बघायला गेलो आणि ते बघत असताना दिलीपच्या डोक्यामध्ये ही संकल्पना आली की या प्रदर्शनाच्याच माध्यमामधनं या सगळ्या सामाजिक संस्थांना आपण समाजासमोर मांडूयात. त्यांच्या कार्याचं प्रदर्शन आपण तिथे आयोजित करूयात. आता खरं म्हणाल तर ही तोपर्यंत कधीही कुणीही ऐकलेली, पाहिलेली किंवा अनुभवलेली अशी ही संकल्पना नव्हती. पण मला पटलं ते. आणि दिलीप माणूसच असा होता की अत्यंत हरहुन्नरी असं व्यक्तिमत्व. आणि दर क्षणाला काहीतरी नवीन नवीन त्याला सुचायचं. पण ते सुचलेलं इम्प्लिमेंट करायचं का, किंवा ते इम्प्लिमेंट करण्यासारखी ती गोष्ट आहे का, हे घासून पुसून बघायचं काम पहिल्यापासून माझ्याकडे होतं. तर ही संकल्पना आवडली. आम्ही ही संकल्पना इम्प्लिमेंट करायचं ठरवलं. आणि 2005 साली आम्ही हा पहिला उपक्रम केला, ज्याचं नाव दिलीपनीच दिलेलं हे नाव आहे देणे समाजाचे. हा संपूर्ण भारतामधला नाविन्यपूर्ण उपक्रम. हे सगळं मला लोक सांगतात की अशा प्रकारचा उपक्रम संपूर्ण भारतामध्ये होत नाही. तर हा उपक्रम 2005 साली पहिल्यांदा आम्ही प्रत्यक्षामध्ये आणला, ज्यामध्ये सुरुवातीला 20 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सामाजिक संस्थांना आम्ही त्या ठिकाणी एकत्र केलेलं होतं. कुठल्याही प्रकारची खरेदी विक्री नसलेलं, फक्त संस्थांचं कार्यप्रदर्शन असं या प्रदर्शनाचं स्वरूप होतं.
आणि खूप चांगला प्रतिसाद समाजाकडनं त्याला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे मला इतकी भीती होती की अशा प्रकारचा अभिनव उपक्रम बघायला की जिथे कुठलंही एंटरटेनमेंट नाही, जिथे कुठलंही खरेदी नाही, 50-100 लोकं तरी येतील की नाही असं असताना जवळपास 2000 लोकं पहिल्या वर्षी तो उपक्रम बघायला आले. आणि या सगळ्या संस्थांच्या प्रती त्यांनी आपला मदतीचा हात पुढे केला आणि तिथून पुढे मग आमची खूपच थँक्यू तिथून पुढे मग आम्हाला चांगली उभारी आली आणि मग आम्ही पुढे ते अतिशय यशस्वीपणाने वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना पुढे आणायचं आम्ही ठरवलं. आत्तापर्यंत जवळपास 150 सामाजिक संस्था या उपक्रमाच्या माध्यमामधनं समाजापुढे आलेल्या आहेत आणि कित्येक कोटी रुपये ह्या उपक्रमांना संस्थांना मिळवून दिलेले आहेत. म्हणजे नुसतं पैसाच नाही, कितीतरी चांगली लोकं, चांगले स्किल्स, चांगले कार्यकर्ते, वेगवेगळ्या स्वरूपातल्या वस्तूंची मदत, धान्यांची मदत ह्या उपक्रमाच्या माध्यमातून या सगळ्या संस्थांना होत असते. पण 14 वर्ष हा उपक्रम चाललेला आहे, पण याचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. मी म्हटलं तसं 2005 साली हा उपक्रम सुरू झाला. 6 साल गेलं, 7 साल गेलं आणि 2008 साल उगवलं की ज्या वेळेला पुन्हा एकदा माझ्या आयुष्याने वेगळा टर्निंग पॉईंट घेतला. प्रदर्शनाला जेमतेम 15 दिवस उरले होते आणि 15 दिवस राहिलेले असताना 15 दिवसाच्या आधी अचानक रात्री झोपलेला दिलीप सकाळी उठला नाही. म्हणजे इतकं अचानक आणि इतकं अघटित घडलं की असं काही घडेल असं स्वप्नातसुद्धा आम्हाला वाटलं नव्हतं. आणि 15 दिवस हे सगळं उरलेलं असताना घडलं. हा बसलेला धक्का दिलीप नाही हा, आणि त्याच्याशिवाय आता जगायचं आहे आणि ह्या 2 पोरींना वाढवायचं आहे, हे खूप मोठं आव्हानात्मक काम होतं. त्या धक्क्यातनं बाहेर यायला पुन्हा काही वेळ लागला. पण एक 4-5 दिवसानंतर, म्हणजे दुःखाचे कड ओसरल्यानंतर मी घरातल्या लोकांना सांगितलं की यावर्षीचा जो देणे समाजाचे उपक्रम आहे हा मला करायचा आहे, पण त्यासाठी तुम्ही मला साथ द्या. आणि खरंच घरातल्या लोकांनी साथ दिली. मी त्यावेळेला एकच असा विचार मनामध्ये घेतला की हेच एक निमित्त आहे ज्या निमित्ताने मी या घडलेल्या घटनेमधनं बाहेर येऊ शकेन, किंवा कमीत कमी त्या घटनेची मला तीव्रता तरी ह्या उपक्रमाच्या निमित्ताने मला कमी करता येईल. आणि म्हणून तो उपक्रम करायचा ठरवला. मी जर 2008 साली हा उपक्रम केला नसता तर मला असं वाटतं की तो उपक्रम कदाचित तिथेच थांबला असता. पण केवळ दिलीपची इच्छा आहे आणि किंवा देवाची मला साथ आहे. या सगळ्या साथीमुळे आज हा उपक्रम 14 वर्ष अत्यंत यशस्वीपणाने चाललेला आहे. आता दिलीपचं ज्या वेळेला आमच्यातनं जाणं झालं तिथून पुढे पुन्हा एकदा प्रश्न उभा राहिला. कारण आज घरात येणारा पैसा, आपल्याला हक्काचा आधार, हा सगळा गमावला होता मी. तर आता पुढे काय करायचं? पण ह्याची रुजवात खरं म्हणाल तर आधीच झाली होती. म्हणजे ज्या वेळेला ही संकल्पना दिलीपनी मांडली होती देणे समाजाचे, त्याच वेळेला त्यांनी मला दुसरी संकल्पना दिली होती जी माझ्या व्यवसायाची उभारणी करणारी होती. गिरीसागर टूर्स ही संस्था तो असतानाच आम्ही सुरू केली. इनफॅक्ट त्या संकल्पनेची सुरुवात त्यांनीच मला करून दिली. आणि नुसती टूर नाही आहे, तर ह्या टूरमध्ये संगीत आणि पर्यटन या दोघींचं कॉम्बिनेशन असलेल्या सहली मी आयोजित करायला सुरुवात केली होती 1997 साली. पुढे दिलीप गेला 2008 साली. तर ह्या टूर्स आमच्या सुरू होत्याच तो असताना पण त्याच्यावरती माझं पोट नव्हतं. पण ज्या वेळेला दिलीप गेला त्यावेळेला निश्चितच मला आता मुलीचं शिक्षण, ह्या मुलीचं काय म्हणूया मेडिकल, सगळं तिचं खर्च आहे तो, आणि प्लस माझं आयुष्य हे सगळं पुढे नेण्यासाठी मला आधार होता तो माझ्या व्यवसायाचा. पण हा व्यवसाय लगेच सुरू करणं तेवढं धाडस माझ्यामध्ये होत नव्हतं. 1 वर्ष जवळजवळ मी अत्यंत स्ट्रगल केलं की आता आपण काय करूया. म्हणजे व्यवसायात पुढे जायचं तर आहे, पण पाठी आधार नाही आहे. आपल्या एकटीच्या जीवावर आपण एवढं सगळं करू शकू नाही शकू, सगळं अधांतरी होतं. पण म्हणतात ना, 1 वर्ष झगडल्यानंतर 1 जानेवारी 2010ला मी ठरवलं की नाही, काही झालं तरी आपण आपला व्यवसाय पुन्हा सुरू करायचा. असं ठरवल्यानंतर पुढची जी माझी सहल होती, पहिली सहल, दिलीप गेल्यानंतरची पहिली सहल, तर त्या सहलीला आम्ही होळी स्पेशल सहल म्हणतो की ज्या वेळेला कोकणामध्ये आम्ही लोकांना घेऊन जातो समुद्रकिनारी आणि तिथे कथक नृत्याचा कार्यक्रम होळीच्या निमित्ताने आपण लोकांच्या समोर, म्हणजे पर्यटकांच्या समोर प्रस्तुत करत असतो. म्हणजे ह्या अशा सहली वेगवेगळ्या आपल्या सण, उत्सव, ऋतू या निमित्ताने वर्षानुवर्ष मी आयोजित करत असते. त्याच्यातली दिलीप गेल्यानंतरची ही पहिली सहल होती, ती होळी उत्सवाची सहल. 60 लोकांचे पैसे माझ्याकडे जमा होते. हॉटेल बुकिंग झालेलं होतं, कलाकारांचं बुकिंग झालेलं होतं, सगळं काही ठरलं होतं. 28 तारखेला माझी सहल होती, पहिली सहल 2010. आणि
24 तारखेला पूर्वी गेली. म्हणजे पुन्हा एकदा की पुढे जायचा प्रयत्न करतोय पण परत एकदा 4 पावलं मागे यायचं कसं, तसं हे घडलं पुन्हा एकदा. पण पूर्वी ही कधी ना कधीतरी जाणार होतीच. पण 14 वर्ष ज्या दुःखाशी आपण झगडलो ते दुःख आता संपतंय. हा पण एक थोडासा काय म्हणूया मागे नेणारा मला विचार होता. पण तरीसुद्धा मी असं ठरवलं होतं की ठीक आहे, जे घडलं ते घडलं, पुढचं बघायचं आहे. कारण आत्ता जर का मी 60 लोकं नाही नेली तर कदाचित लोकांना असं वाटू शकतं की अरे ही एकदा डिक्लेअर करते काय, एकदा कॅन्सल करते काय, काही खरं नाही व्हायचं. असं होता कामा नये. आणि म्हणूनच कितीही दुःख झालं तरीसुद्धा 2 दिवसात मी पुन्हा उभी राहिले. आणि 2 दिवसानंतर ती जी सहल होती, माझी होळीची सहल गुहागरला अरेंज केली होती, ती लोकांना शंकासुद्धा आली नाही कुठे की आज माझ्या घरात 2 दिवसापूर्वी काय घडलेलं आहे. ही शंकासुद्धा न येता ती सहल अत्यंत यशस्वीपणाने मी पार पाडली. आणि तिथून पुढे माझा पुढचा प्रवास चालू झाला. खूप खूप धन्यवाद. आणि मग पुढचा प्रवास जो झाला तोही काही तितका असा सहज सोपा नव्हता. पण तुलनेने मागे जे काही सहन केलं होतं त्यापेक्षा बरा होता. पुढे मग मी इंटरनॅशनल टूर्स करायला लागले. श्रीलंका, मॉरिशस, बाली अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सहली मी करायला लागले. आणि तिथून पुढे मग हळूहळू माझं आयुष्य पुढे काय म्हणूया मार्गी लागत गेलं. तर देणे समाजाचे ही जी संकल्पना मगाशी मी आपल्याला सांगत होते की ज्या संकल्पनेमुळे समाजामध्ये काही स्थान आपण प्राप्त करू शकलो. ही संकल्पना वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना एकत्र आणणारी संकल्पना आहे. आपल्याला सामाजिक संस्था म्हणलं की काही ठराविक संस्था आपल्याला माहिती असतात. अंध, अपंग, मतिमंद हा एवढाच सेक्टर आपल्याला माहिती असतो. पण असं नाही आहे. ह्याच्या व्यतिरिक्त कितीतरी क्षेत्रामध्ये लोक कामं करत आहेत. नॉईज पोल्युशनवर काम चाललेलं आहे, वॉटर पोल्युशनवरती काम चाललेलं आहे, समुद्री कासवं, गिधाडं, पर्यावरण संरक्षण, संवर्धन याचं काम चाललेलं आहे. आता सध्याचा ज्वलंत प्रश्न आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत, कर्जबाजारी होत आहेत. त्यांच्या मुलांना सांभाळण्याचं, त्यांच्या मुलांचं पुनर्वसन किंवा त्यांच्या स्त्रियांना भरभक्कम आधार देण्याचं, सक्षम करण्याचं काम चाललेलं आहे. हल्ली शेती नापीक होत चाललेली आहे. ते शेती सुपीक कशी करायची ह्याच्यासाठी काम करणाऱ्या अशा कितीतरी वेगवेगळी क्षेत्र आहेत जिथे ही लोकं कामं करता आहेत. आणि ज्या वेळेला ह्या सगळ्या उपक्रमामधनं हे समाजासमोर मांडलं जातं तेव्हा त्याची खूप छान दखल समाजसुद्धा घेतं. अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड देऊन मला सन्मानित करण्यात आलेलं आहे. बाबा आमटे सेवा स्मृती पुरस्कार असे कितीतरी सन्मान. खरं तर सन्मानासाठी आपण नक्कीच काम करत नाही, पण असे जेव्हा मिळतात त्यावेळेला तुम्ही केलेल्या कामाचं कुठेतरी नोंद होते आहे. यू आर ऑन द राईट ट्रॅक हे कुठेतरी तुम्हाला जाणवतं. आणि म्हणूनच त्यांनी खूप आनंद मिळतो. यावर्षीसुद्धा आता हा उपक्रम 5, 6, 7 ऑक्टोबरला हर्षल हॉल पुण्याचा आहे तिथे अरेंज केलेला आहे. हा जो उपक्रम आहे या उपक्रमाला जरूर आपण सगळ्यांनी या असं मी आवाहन याच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना करते. आणि जितकं शक्य असेल तितकं संस्थेचं काम तुम्ही समजून घ्या. त्या संस्थांच्या प्रती आपला जो काही मदतीचा हात आहे तो मदतीचा हात तुम्ही जरूर पुढे करा. प्रत्येक वेळेला पैसाच हवा आहे असं अजिबात नाही आहे. तुमचं एखादं स्किल त्या संस्थांना उपयोगी पडू शकतं किंवा तुमचा थोडासा वेळ त्यांना उपयोगी पडू शकतं. कुठल्याही तुम्ही आलात की तुम्हाला कळेल की आपण काय करू शकतो. तर माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे, आपण जरूर तिथे या आणि ह्या संस्थांच्या प्रती आपला मदतीचा हात जरूर पुढे करा. या देणे समाजाचे उपक्रमाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की इथे ज्या सामाजिक संस्थांना आपण बोलावलं जातं त्या संस्थांकडनं एकही रुपया आपण एंट्री फी म्हणा किंवा अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारच्या फीस त्यांना लावलेल्या नसतात. तर फ्री ऑफ कॉस्ट त्यांना आपण स्टॉल स्ट्रक्चर तिथे दिलेलं असतं. पण हा सगळा खर्च करण्यासाठी म्हणजे हा 3 दिवसाचा जो उपक्रम आहे या 3 दिवसाला जवळपास 7 लाख रुपये मला खर्च येतो. आणि हा सगळा खर्च लोकांनी दिलेल्या दानामधनं भागवला जातो. आणि लोक हा उपक्रम करण्यासाठी तर मला मदत करतातच, शिवाय या संस्थांच्या प्रतीसुद्धा आपला मदतीचा हात पुढे करतात. आणि पुणे मुंबईकरांचं हे दातृत्व आहे, त्या दातृत्वाला मी अक्षरशः इथे सलाम करते. कारण त्या जोरावरच आज हा प्रवास जवळपास 14 वर्ष सातत्याने चाललेला आहे. आणि मगाशी मी म्हटलं तसं की जिथे खरेदी विक्री नाही आहे, जिथे कुठल्याही प्रकारचं एंटरटेनमेंट नाही आहे, तिथेसुद्धा अशा प्रकारचा उपक्रम बघण्यासाठी जवळपास 6,500 लोक येतात, भेट देतात आणि या संस्थांच्या प्रति मदतीचा हात पुढे करतात. ही खूप मोठी गोष्ट मला वाटते. आणि ही फक्त काय म्हणूया सिनियर्स लोक येतात असं नाही, तर कितीतरी शाळा कॉलेजमधली मुलं, IT सेक्टरमध्ये काम करणारी मुलं की जो अक्षरशः एक छोटासा अनुभव मी आपल्याला सांगते की एक मुलगा मागच्या वर्षी कॉलेजमधला मुलगा
तर तो हा उपक्रम बघायला आला आणि माझ्या व्हॉलंटिअरकडे गेला आणि तो मला म्हणाला की मला ह्या उपक्रमासाठी मदत करायची आहे. तर ती म्हणली ठीक आहे, तू काय करू शकतोस सांग. तर तो म्हणला मी 30 रुपये देतो तुम्हाला. तर माझी व्हॉलंटिअर म्हणाली की अरे तू 30 रुपये म्हणजे कसा आला आहेस, कुठे जाणार, कारण दिसत होतं की त्या मुलाकडे काही नाही आहे. तर तिने विचारलं तू आलास कसा. तर तो म्हणला की मी आत्ता बसनी आलो, मी पुन्हा बसनी जाणार आहे, पण बसनी जो जाताना मला 30 रुपये खर्च येणार आहे, तो खर्च मी ह्या उपक्रमाला देणार आहे. आणि सगळ्यात मोठी दाद ह्या उपक्रमाला मला वाटते, कारण आज शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलाला ह्या उपक्रमाला मदत करावीशी वाटते. दुसरा असाच एक छोटासा अनुभव आहे की माझी मुलगी आहे, तिच्या वर्गामध्ये एक मैत्रीण आहे. तर ती सांगते की यावर्षीचा पार्लरला माझा या महिन्याचा पार्लरला मला जो खर्च येणार आहे 800 रुपये, तो मी नाही करणार या महिन्याचा खर्च, हे 800 रुपये मी ह्या उपक्रमासाठी देते. किंवा घरामध्ये काम करणारी बाई ती म्हणते की अरे ताई तुमचं हे सारखं मी ऐकते काहीतरी, खरं तिच्या डोंबल्यावरती पैसे आहेत बरं का कर्जाऊ घेतलेले, पण तरीसुद्धा ती म्हणते की त्यात ते राहू दे तसंच, या महिन्याच्या पगारातले 500 रुपये कट करा आणि या उपक्रमासाठी घ्या. ही सगळ्यात मोठी दाद मला वाटते. आणि मला असं वाटतं की खरंच ही सगळी जी काही आशादायक चित्र आहे, हे आशादायक चित्र आपण मनामध्ये ठेवूयात आणि पुढे जाऊयात. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.